नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 31 ऑक्टोबर 2024 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे गुरुवारचा आहे. क्रोधिनाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. हेमंत ऋतू आहे. अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्दशी आहे. नक्षत्र चित्र आहे. योग विष्कंभ आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो शकू आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो चतू आहे. आजचा जो दिवस आहे तो नरक चतुर्थीचा म्हणजेच अभ्यंग स्नानाचा आहे. चॅनलतर्फे आपल्या सर्वांना नरक चतुर्दशीच्या अभ्यंग स्नानाच्या मनापासून शुभेच्छा. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:21 ते 10:45 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 11:46 ते 12:34 असणार आहे. कुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचा महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 1:35 ते 2:59 आणि यमगंड काळ सकाळी 6:32 ते 7:56 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचा महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र कन्या राशीमध्ये भ्रमण करणार आहे. दुपारी 11:16 हा चंद्र तुळ राशीमध्ये भ्रमण करेल. हा चंद्र मंगळाबरोबर दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे. आजच्या दिवशी बुध आणि नेपच्यूनचा त्रिकोण योग सुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 11:16 हा चंद्र तुमच्या 7व्या स्थानात भ्रमण करेल. चतुर्थात असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे. अष्टमातला बुध आणि व्ययातला नेपच्यून हे परस्पर त्रिकोणीय करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध आजच्या दिवशी ताणले जातील. मतभेद चित्र थोडेफार वादविवादाचे प्रसंग सुद्धा निर्माण होऊ शकतील. या संदर्भात थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात छोटे मोठे काही आर्थिक अनपेक्षित लाभ मिळू शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 11:16 हा चंद्र तुमच्या 6व्या स्थानात भ्रमण करेल. सप्तमात तुमच्या तृतीयातल्या मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे आणि सप्तमातला बुध आणि लाभातला नेपच्यून हे परस्पर त्रिकोणीय करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून महत्त्वपूर्ण कामं दुपारच्या आधी करून घ्या. ती सहजपणे पूर्ण होताना दिसेल. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. कार्यक्षेत्राच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. मात्र येणारे 2 ते 3 दिवस अतिशय शुभफलदायी राहतील. तुमचे अंदाज बरोबर ठरू शकतील. वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. आर्थिक संदर्भात काही महत्त्वपूर्ण तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी किंवा संधी मिळू शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 11:16 हा चंद्र तुमच्या पंचम स्थानात भ्रमण करेल. विद्यातील मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे. षष्ठातला बुध आणि दशमातला नेपच्यून हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर वादविवादाचे प्रसंग निर्माण होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात आहे. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर मोठे ट्रेड करू नका. रिस्क मोठी घेऊ नका. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात कार्यक्षेत्राच्या संदर्भातल्या काही महत्त्वपूर्ण घडामोडी घडू शकतील किंवा त्या संदर्भात काही चांगल्या अंतःप्रेरणा किंवा आयडियाज तुमच्या मनामध्ये येऊ शकतील की ज्या भविष्यामध्ये तुमच्यासाठी उपयोगी होऊ शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 11:16 हा चंद्र चतुर्थात भ्रमण करेल. तुमच्याच राशीतील मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे. पंचमातील बुध आणि भाग्यातला नेपच्यून हे परस्पर त्रिकोणी करणार आहे. दुपारपर्यंतचा कालावधी हा थोडासा तुमचा धावपळीचा धकाधकीचा दिसून येईल. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल, परंतु आराम मिळणं थोडंसं कठीण होऊन बसेल. थोड्याफार प्रमाणात वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. त्या संदर्भात काळजी घ्या. याचप्रमाणे
येणाऱ्या 2 ते 3 दिवसात जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, त्यांच्यावरचे नातेसंबंध अतिशय उत्तम दिसून येतील. काही चांगल्या कल्पना तुम्हाला सुचू शकतील. शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर शॉर्ट टर्ममध्ये काही चांगले लाभ सुद्धा मिळू शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 11 वाजून 16 मिनिटांनंतर हा चंद्र तुमच्या तृतीयात भ्रमण करेल. व्ययातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे. चतुर्थातला बुध आणि अष्टमातला नेपच्यून हे परस्पर त्रिकोणीय करणार आहे. दिवस महत्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून दुपारनंतरच्या कालावधीमध्ये काही चांगले लाभ मिळू शकतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल. मात्र त्यामधून तुमच्या अपेक्षेप्रमाणे गोष्टी होताना थोड्याशा कठीण होऊन बसतील. त्यामुळे थोडाफार चिडचिडेपणा तुमच्यात जाणवू शकेल. स्वतःवरती कंट्रोल करणं महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 11 वाजून 16 मिनिटांनंतर हा चंद्र तुमच्या द्वितीयात भ्रमण करेल. लाभातल्या मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे. तृतीयातला बुध आणि सप्तमातला नेपच्यून हे परस्पर त्रिकोण करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून तुम्हाला तुमचे जे स्पेंडिंग किंवा खर्च असेल त्यावर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. अनावश्यक अनपेक्षित खर्च जास्त प्रमाणात होऊ शकतील. त्या संदर्भात थोडी काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे येणारे 2 ते 3 दिवस महत्त्वपूर्ण राहतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये फिरणं वगैरे जास्त होईल आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही मांडलेले अंदाज अगदी अचूक ठरू शकतील. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार याकरता येणारे 2 ते 3 दिवस अतिशय उपयुक्त अशा प्रकारचे राहतील. याचप्रमाणे जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावर बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. तुम्हा दोघांमध्ये जी हार्मनी आहे ती सुद्धा अतिशय उत्तम दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 11 वाजून 16 मिनिटांनंतर हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करेल. दशमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे. द्वितीयातला बुध आणि षष्ठातला नेपच्यून हे परस्पर त्रिकोणीय करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवसामध्ये तुम्हाला स्वतःच्या भावभावनांवर नियंत्रण ठेवणं अतिशय महत्त्वपूर्ण राहील. वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील. कार्यक्षेत्राच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्यावर काही खटके वगैरे उडू शकतील. या संदर्भात काळजी घ्या. येणाऱ्या 2 ते 3 दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असेच असणार आहे. इन्व्हेस्टमेंट किंवा आर्थिक संदर्भात काही चांगले लाभ मिळू शकतील. इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भामध्ये काही नवीन आयडियाज तुमच्या मनात येऊ शकतील की ज्या भविष्य काळामध्ये तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 11 वाजून 16 मिनिटांनंतर हा चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करेल. भाग्यातील मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे. याचप्रमाणे तुमच्याच राशीतला बुध आणि पंचमातला नेपच्यून हे परस्पर त्रिकोणीय करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. संपूर्ण दिवसातली महत्त्वपूर्ण कामं दुपार आधीच्या कालावधीमध्ये करून घ्या. ती सहजपणे पूर्ण होताना दिसतील. दुपार नंतरच्या कालावधीमध्ये तुमची कामं पूर्ण होताना बरेचसे अडथळे येतील. त्याच्यामुळे स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन आणि चिडचिडेपणा हा तुमच्यात बऱ्याच प्रमाणात जाणवेल आणि भावनेच्या भरीस तुम्ही काहीतरी चुकीचे निर्णय घेऊ शकाल. या संदर्भात अलर्ट राहणं गरजेचं राहील. मात्र येणारे 2 ते 3 दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी राहतील. तुम्ही मांडलेले अंदाज अगदी अचूक येतील. याचप्रमाणे काही नवीन आयडियाज वगैरे सुचू शकतील. खास करून शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर त्या संदर्भातल्या काही गोष्टी तुम्हाला नक्कीच सुचतील आणि त्या भविष्य कालामध्ये तुमच्यासाठी फायदेशीर सुद्धा ठरू शकतील. अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी दुपारी 11 वाजून 16 मिनिटांनंतर हा चंद्र तुमच्या लाभ स्थानात भ्रमण करेल. अष्टमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे. याचप्रमाणे व्ययातला बुध आणि चतुर्थातला नेपच्यून हे परस्पर त्रिकोणीय करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आर्थिक संदर्भातले व्यवहार आजच्या दिवशी सांभाळून करण्याची गरज आहे. भावनेच्या भरी जाऊन किंवा रिस्क घेऊन कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण आर्थिक व्यवहार करू नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. अनपेक्षित अनावश्यक पैसे खर्च होण्याची शक्यता जास्त प्रमाणात आहे.
आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण गुंतवणूक सुद्धा करू नका. मित्र परिवाराबरोबर मतभेद वगैरे होऊ शकतील, त्या संदर्भात काळजी घ्या. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. नंतरची जी रास आहे, ती आहे मकर रास. मकर राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 11:16 हा चंद्र तुमच्या दशम स्थानात भ्रमण करेल. सप्तमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्रित करणार आहे. लाभातला बुध आणि तृतीयातला नेपच्यून हे परस्पर त्रिकोणीय करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजचा जो दिवस दिवस आहे, खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणचे सहकर्मी आणि किंवा वरिष्ठ यांच्याबरोबर खटके वगैरे उडू शकतील, या संदर्भात काळजी घेणं अतिशय महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील किंवा लाभाच्या उत्तम संधी येऊ शकतील. त्या संदर्भातल्या काही चांगल्या आयडियाज वगैरे तुमच्या मनात येऊ शकतील. जरूर त्यावर काम करा. तुमच्यासाठी कालावधी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 11:16 हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल. षष्ठातल्या मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे. दशमातला बुध आणि द्वितीयातला नेपच्यून हे परस्पर त्रिकोणी करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजचा जो दिवस आहे, तुम्हाला आजच्या दिवसात फिरणं वगैरे जास्त होईल. काय महत्त्वपूर्ण संकल्पना तुमच्या मनात येऊ शकतील. याचप्रमाणे तुमच्या कार्य करण्याची ऊर्जा, शक्ती आणि आत्मविश्वास अतिशय उत्तम प्रकारे लाभेल. प्रत्यक्षात कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय आणू नका किंवा इम्प्लिमेंट करू नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण काही गोष्टी किंवा त्या संदर्भात काही महत्त्वपूर्ण ऑपॉर्च्युनिटी, इंट्युशन्स, काही संकल्पना किंवा कल्पना येणाऱ्या 2 ते 3 दिवसात तुम्हाला मिळू शकतील, की ज्या शुभफलदायी असू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे मीन रास. मीन राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 11:16 हा चंद्र तुमच्या 8व्या स्थानात भ्रमण करेल. पंचमातील मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्रीय करणार आहे आणि भाग्यातला बुध आणि तुमच्याच राशीतला नेपच्यून हे परस्पर त्रिकोणी करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. लागणं, कापणं, खरचटणं, फ्रॅक्चर होणं अशा प्रकारचे काही शारीरिक दुखापतीचे प्रसंग येऊ शकतील, त्या संदर्भात काळजी घेणं अतिशय महत्त्वपूर्ण राहील. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसात काही उत्तम इंट्युशन्स तुम्हाला येऊ शकतील. काही नवीन आयडियाज येऊ शकतील, की ज्या भविष्यकाळासाठी शुभफलदायी राहतील. जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 31 ऑक्टोबर 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.